हरे कृष्ण रामकृष्ण हरी. मित्रांनो, आपल्या जीवन जगत असताना आपण आपल्या जीवनामध्ये जे सुखदुःख येतात आणि ते सुखदुःख आपण कसे ग्रहण केले पाहिजे ह्या विषयावर आज आपण बोलू. सुखदुःख माणसाने कसे ग्रहण केले पाहिजे. जीवन जगत असताना कंटिन्यू सुख दुःख दुःख सुख हे जसं उन्हाळा, पावसाळा, हिवाळा ऋतुमान येतात आणि ते जातात, तसे जीवनामध्ये जगत असताना आपल्याला सुखदुःख हे आपल्या ऋतुमान बदलल्यासारखं येत असतात आणि जात असतात. म्हणून दुःख आल्याच्या नंतर विचलित न होता, दुःखाला न घाबरता आपण त्याच्याकडे समदृष्टीने, समभावाने, समचित्ताने पाहिलं पाहिजे. त्यावेळेस याच्यातून आपण दुःखातून त्या सुखातून आपण तरून जाऊ शकतो. आणि दुःख पण परमात्मा भगवंत कोणाला देतो हे पण लक्षात घेतलं पाहिजे. आपण ज्याच्यावर त्या परमात्म्याचा हक्क आहे, ज्याच्यावर त्या भगवंताचा हक्क आहे, तशाच व्यक्तीला सुखदुःख येत असतात, दुःख येत असतात. ज्याचा हक्क आहे, ज्याच्यावर हक्क आहे परमात्म्याचा, भगवंताचा, त्याच व्यक्तीला तो दुःख देत असतो. एका गोष्टीच्या माध्यमातून आपण पाहू. एके ठिकाणी एका घरासमोर एक माताजी उभा असतात, घरासमोर चौकटीमध्ये, दरवाजामध्ये, आणि ते उभा असतात. आणि त्याच घरासमोर काही लहान लहान मुलं खेळत असतात, बागडत असतात, खूप हसत असतात, धिंगाणा घालत असतात, खेळत असतात. आणि त्या मुलामध्ये त्या मातेचा मुलगासुद्धा असतो, तो मुलगासुद्धा त्या मुलामध्ये खेळत असतो. आता त्या मातेच्या मनामध्ये काय येतं की ही जी मुलं आहेत गोंडस, त्या मुलांना आपण चॉकलेट दिले पाहिजे. त्या मातेच्या मनामध्ये काय येतं की त्या मुलांना आपण चॉकलेट दिले पाहिजे. ती घरामध्ये जाते ती माता आणि चॉकलेट घेऊन येते आणि त्या मुलांना देते, सगळ्यांना, तिच्या मुलाला देते, सगळ्यांनाच देते ती चॉकलेट. आणि परत घरामध्ये निघून जाते. ते मुलं असतात, ती मुलं परत खेळतात, बागडतात. घरामधलं काम आटोपल्यानंतर परत ती बाहेर येते, तर पाहते तर ती मुलं जास्तच आरडाओरडा करतात, जास्तच धिंगाणा घालतात, जास्तच मस्ती करतात. आणि ते पाहून त्या मातेला राग येतो, क्रोध येतो. आणि राग आल्यानंतर, क्रोध आल्यानंतर ती त्या मुलांना आरडत नाही, ओरडत नाही. तिच्या मनामध्ये येतं की आता ह्या मुलांना मी कसं आरडू, कसं ओरडू, कसा राग ह्या मुलावर व्यक्त करू. तर ती फक्त आपला जो मुलगा त्या मुलामध्ये खेळत असतो, त्या मुलावर राग व्यक्त करते. त्या मुलाला ती थप्पड देते, मुलाला ती चापट देते, मुलाला ती दुःख देते. कारण तो तिच्या स्वतःचा मुलगा आहे म्हणून त्या मुलावरती राग व्यक्त करते, दुःख व्यक्त करते, त्याला थप्पड मारते. तसंच त्या परमात्म्याचं आहे, तसंच त्या भगवंताचं आहे. जो त्याचा आहे, जो त्याच्या आश्रयाखाली राहतो, ज्याच्यावर त्याचा हक्क आहे, त्याच व्यक्तीला, त्याच मुलाला, त्याच माणसाला भगवंत दुःख देत असतात. जसं त्या मातेने आपल्या स्वतःच्या मुलाला दुःख दिलं, दुसरे मुलं खेळत असताना सुद्धा त्या मुलांना दुःख दिलं नाही, फक्त आपल्या स्वतःच्याच मुलाला दुःख दिलं. तशाच प्रकारे भगवंतसुद्धा, परमात्मासुद्धा, ज्याच्यावर आपला हक्क आहे, जी माझी मुलं आहेत, त्या मुलाला दुःख देत असतात, त्या व्यक्तीला दुःख देत असतात, त्या माणसाला दुःख देत असतात. ज्याच्यावर माझा हक्क चालतो त्यालाच दुःख देत असतात. म्हणून जीवनामध्ये, जीवन जगत असताना नेहमी आपण सुख आलं, दुःख आलं तर विचलित न होता त्याला सामोरं जायचं असतं. कर्ता करविता, सर्व मुळांचा मूळ, सर्व कारणांचा कारण, आधिपती, अधिष्ठदाता, आधिदैवत, यज्ञाचा भोक्ता, या सृष्टीचा नियंत्रक तो परमात्मा आहे. तो परमात्मा आपल्याला दुःख देतो, म्हणजे आपला
त्या परमात्म्याचा काहीतरी आपल्यावर अधिकार आहे, हक्क आहे, म्हणून तो आपल्याला दुःख देतो असं समजून जर आपण जीवन जगलं तर आपण सुखामध्ये दुःखामध्ये कधीच विचलित होणार नाही. सकारात्मकता आपल्या जीवनामध्ये येईल आणि आपण एकदम जीवन आनंदाने, सुखी, समाधानी, यशस्वी, सुरळीत, वेगवान आणि सुरक्षित जगू शकतो. नाही तर दुःखामध्ये विचलित झालं तर आपली जी ऊर्जा आहे ती ऊर्जा निघून जाईल, निगेटिव्हिटी जीवनामध्ये येईल. निगेटिव्हिटी जीवनामध्ये आल्याच्या नंतर आपली जी ऊर्जा आहे, आपलं जे फोकस आहे, आपलं जे ध्येय आहे ते आपण ध्येय गाठू शकत नाही. म्हणून जीवनामध्ये दुःख आलं तर असं समजून जायचं की परमात्म्याचा, त्या भगवंताचा माझ्यावर अधिकार आहे. जसा त्या मातेचा त्या मुलावर अधिकार होता म्हणून ते मुलाला ते दुःख देऊ शकली, राग व्यक्त करू शकली, त्याला मारू शकली, त्याला थप्पड देऊ शकली. तशी जर भगवंताची थप्पड आपल्याला पडत असेल, परमात्म्याची थप्पड आपल्याला पडत असेल तर असं समजून जायचं की त्या भगवंताचा माझ्यावर हक्क आहे म्हणून तो मला दुःख देत आहे, थप्पड देत आहे. 100% ही जर पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये असेल तर जीवन जगायला एकदम आनंद येतो आणि जीवन एकदम सुरळीत जगू शकतो. मित्रांनो, धन्यवाद. रामकृष्ण हरी.